आणखी एक महत्त्वाची अपडेट अशी समोर येतेय की पाकिस्तानचं JF-17 लढाऊ विमान पाडल्याची देखील माहिती मिळतेय। चीनकडून पाकिस्ताननं घेतलेलं JF-17 हे लढाऊ विमान पाडलं गेल्याची देखील माहिती मिळतेय। पाकिस्ताननं चीनकडून हे JF-17 लढाऊ विमान घेतलं होतं आणि हे लढाऊ विमान पाडलं गेलेलं आहे। काश्मीरमधल्या पंपोरमध्ये हे पाकचं विमान पाडलं गेल्याची माहिती आहे। पाकिस्तानचं JF-17 हे विमान पाडलं गेलंय। चीनकडून पाकिस्ताननं हे JF-17 लढाऊ विमान घेतलेलं होतं आणि ते पाडण्यात देखील यश मिळालेलं आहे। काश्मीरच्या पंपोर भागामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि पाकिस्तानचं JF-17 हे लढाऊ विमान पाडलं गेलंय। अपडेट भारतीकडून जाणून घेऊयात। भारती, खूप मोठी खूप महत्त्वाची अपडेट आताच्या या ऑपरेशन सिंदूर संबंधीची आहे। सगळ्यात मोठी खरं तर गेल्या तासाभरातली अपडेट आहे की भारताने पाकिस्तानचं फायटर जेट हवेतच पाडलेलं आहे। काश्मीरच्या पंपोरवर ही कारवाई झालेली आहे, ही माहिती मिळते। पाकिस्तानचं JF-17 बनावटीचं हे विमान होतं, ते पाडलं गेलं। अजून आपल्या वायुसेनेकडनं जरी कुठलीही पुष्टी झाली नसली तरी माहिती जी मिळते ती अशीच आहे। आपल्याला माहिती आपण थोड्या वेळापूर्वीच सांगितलं होतं की वायुदलाला अलर्टवर राहायला सांगितलंय, कारण पाकिस्तानकडनं काही ना काही कारवाई होईल याची शक्यता होती आणि त्याच पद्धतीने जे विमान काश्मीरच्या वरती होतं ते हवेतच पाडलेलं आहे अशी माहिती मिळते। खूप मोठं अपडेट प्रज्ञा। बरोबर आहे। एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी कारवाई, जसं तुम्ही म्हणालात की गेल्या तासाभरातली ही सगळ्यात मोठी अपडेट आहे की पंपोर भागामध्ये, काश्मीरच्या पंपोर भागामध्ये पाकिस्तानचं लढाऊ विमान JF-17 हे पाडलं गेलेलं आहे। भारतीय वायुदल हे अलर्ट आहे। भारतीय तीनही सैन्य दलं अत्यंत सज्ज आहेत, अलर्ट आहेत। आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट